आम्हाला दिल्लीच्या पार्टी ऑफिस मध्ये तातडीने बोलावलंय। आमच्या राजकीय कारकिर्दीत आम्हाला एक महत्त्वाचं स्थान मिळणार आहे। ही तर आनंदाची बातमी दिली तुम्ही आम्हाला। हो, तुम्हीच म्हणाला होतात ना, हा आपल्या बाळाचा पायगुण आहे। काय म्हणालात तुम्ही रणवीर राजे? हो, आपल्या बाळाच्या पायगुणामुळेच हे सगळं घडतंय। हे सगळं तुम्ही आपल्या बाळाबद्दल बोलताय यावर आमचा विश्वासच बसत नाहीये रणवीर राजे। एक विचारू, एवढा बदल तुमच्यात अचानक कसा घडला? प्रियदर्शनी, आम्ही देवयानीच्या बाळाचा स्वीकार केलाय आणि देवयानीला माफ केलंय। तुम्हाला कल्पना नाही येणार रणवीर राजे, तुमच्या होकाराने आम्हाला जो आनंद मिळालाय त्याच्यापेक्षा कुठलीच गोष्ट जास्त आनंदाची आमच्यासाठी तरी या जगात नाही। थँक्यू। तुमचं आभार प्रदर्शन राहू द्या। आमची बॅग तातडीने पाठवून द्या। आम्ही दिल्लीला जाऊन ताबडतोब परत येतोय। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, साहिमांची काळजी घ्या आणि देवयानीचीही। तिला औषधं गोळ्या वेळेवर घ्यायला सांगा। आम्ही परत आलो की तिच्याशी सविस्तर बोलूच। ठीक आहे, मी करीन तुमची मदत, समजावीन मी केतकीला तुमच्यासाठी, केतकीच्या करिअर करता। पण त्यानंतर तुम्ही मला नक्की मदत कराल ना? ऑफकोर्स। अरे काय विचारतोयस? तू एक काम कर, उद्याच्या उद्या तू ये आणि हव्या असलेल्या रकमेचा चेक घेऊन जा बेरर। ओके? अरे बापरे, बरेच वाजले। वाटतं केतकीला यायला कदाचित थोडासा उशीर होईल। तू निघाला तरी चालेल। हो, आम्ही खरंच खूप आनंदात आहोत आणि हा आनंद आम्हाला फक्त तुमच्या दोघांमुळे मिळालाय। आम्ही आयुष्यभर तुमचे उपकार नाही फेडू शकणार विक्रमजी। वहिनी प्लीज प्लीज, तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे उपकार केले नाहीयेत। देवयानीला जे हिताचं वाटलं ते आम्हालाही पटलं आणि म्हणूनच आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला। खरं तर तुमच्या सुखातच आमचं सुख आहे, राजा शिर्क्यांचं सुख आहे। मी ऍडमिशन घेणार आहे तर ते तुमच्या कॉलेज नाही, मिरचंदानी इन्स्टिट्यूट मध्ये। या सगळ्यामागे नक्की त्यांचा काहीतरी वाईट हेतू असणार आहे, त्याशिवाय का ते लाखोनी पैसे द्यायला तयार होतील? त्याच्याकडून पैसे नाहीत, बस। हे काय करतोय आम्ही? इतका अधीरपणा शोभत नाही आम्हाला। झोपले असतील दोघं जण। यावेळी देऊला उठवणे प्रशस्त नाही, उद्या सकाळी उठल्यावर सांगू। आणि खरं तर विक्रम भाऊजीने एव्हाना सांगितलंही असेल तिला। बघूया उद्या सकाळी। तुम्हाला हवंय ना तसं तुम्ही वागा, मला हवंय तसंच मी वागणार। कदाचित मी ते पैसे, हे बघ अमोल, काय झालं? काय चाललंय? काही नाही, ते पैशाचं विचारत होता। मला वाटतं आपल्या या विषयावर बोलणं झालंय आणि पुन्हा पुन्हा तोच विषय काढून काहीच मिळणार नाही। माझा नकार काय? कुठल्या शब्दात तुझे आभार मानायचे? नाही वहिनी, प्लीज असं बोलू नका। वहिनी, मी पण या घराची सून आहे ना। मी जे काही केलं ना ते माझं कर्तव्य म्हणूनच केलं आणि तुमच्या आनंदातच आमचा सगळ्यांचा आनंद। रणवीर राजेंनी हा निर्णय स्वीकारणं खूप महत्वाचं होतं। राज शिर्के या सुखाला कुणाचीही दृष्ट न लागो।